आपण जेवढं जास्त रेकॉर्ड करू तेवढं बेटर राहील. यस, कारण कसं आहे की रेकॉर्ड इज द ओनली ऑप्शन दॅट वी हॅव, की आपण ज्या आपला जो क्राफ्ट आहे त्याला आपण बार बार रेकॉर्ड करू, तर आपण त्याच गोष्टीला आपण वारंवार आपल्या डोक्यामध्ये त्याला अंडरस्टँड करू आणि त्यानंतरच आपण त्याचं क्राफ्ट समजून घेऊ. मी आज म्हणलो होतं आज बायनरी कोडबद्दल विचार करू, बट मी बायनरी कोडबद्दल खूप लिहिलं आहे, खूप रेकॉर्ड पण केला आहे. ॲक्च्युली माझ्यापाशी बहुत सारे बायनरी कोडबद्दल टू मच. या मला असं वाटते की मला ज्यापासून सुरुवात करायची आहे म्हणजे एक मराठी मूवी घरची गोष्ट यापासून सुरुवात करायची आहे. या आणि हे फिल्म घरची गोष्ट हे खूप एक प्रकारे नॉर्मल फिल्म आहे. नॉर्मल फिल्म म्हणजे इन द सेन्स की या फिल्ममध्येचा बजेट पण आहे खूप छोटा आहे आणि त्यानंतर या फिल्ममध्ये रिजनल मूवी आहे, ऑब्विसली मराठी मूवी आहे. आणि या फिल्ममध्ये घरात जी गोष्ट होतात ती गोष्ट या फिल्ममध्ये दाखवली गेली आहे. ऍक्च्युली या फिल्मचंच नाव आहे घरची गोष्ट. प्रत्येकाच्या घरात तुला काय वाटते की ही फिल्म खूप जबरदस्त आहे? ऍक्च्युली कसं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात ऑब्विसली, आणि हे प्रॉब्लेम्स लोक फारसे सांगत नाही. युजली सांगतात तरी इट जस्ट लाईक मला असं वाटते की या बजेट सेगमेंटमध्ये हे मूवी आहे जे फिट होते. खूप सारे लोक असे विचार करतील की ही जी मूवी आहे ही खूप सॅड मूवी आहे, बट ऑब्विसली नॉट. या फिल्ममध्ये सॅड आहे बट अति जास्त नाही आहे. अति जास्त म्हणजे बिलकुलच नाही, म्हणजे जेवढं आहे जेवढी त्याची गरज आहे तेवढं. युजली कसं आहे की या फिल्ममध्ये कॉमेडी थोडंसं आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्क्रीनमध्ये कधी बहीण भावाचं रिलेशन या फिल्म कधी दाखवलं गेलं नाही, पण या फिल्ममध्ये आहे. ऑब्विसली एक फिल्म भावाचं रिलेशन म्हणजे इन द सेन्स की जेव्हा भावावर रिस्पॉन्सिबिलिटी ते बहिणीची, म्हणजे बहिणीचं लग्न करून द्यायचं आहे, त्यानंतर बहिणीचा संसार सेट करायचा आहे, व्हॉटएव्हर. तर या साऱ्या गोष्टीसाठी भाऊ कशाप्रमाणे गोष्टी अंडरस्टँड करतो. पहिले तर भाऊ एक प्रकारे लहान असतो, बट हळूहळू कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी. मी आज या ज्या व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी सांगणार आहे की या घरची गोष्ट याच्यामध्ये मला काय दाखवायचं आहे. ऍक्च्युली माझा कन्सेप्ट क्लिअर नाही. सो ऍक्च्युली मी या फिल्ममध्ये या व्हिडिओमध्ये मी या घरची गोष्ट याचा मी एक प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करतो की कन्सेप्ट कशाकडून दाखवायचा आहे. येस, सो कन्सेप्ट हा एक असा आहे की एक फॉरेस्ट ऑफिसर आहे ज्याचं नाव आहे वैद्यनाथ, आणि त्याची फॅमिली आहे. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या बायकोचं नाव आहे सुमालाबाई. त्याची एक मोठी मुलगी आहे, तिचं नाव आहे भाग्यश्री. त्यानंतर एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे श्वेता, आणि तिसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे विनोद. खूप काही गरीब वगैरे फॅमिली नाही आहे. इट वॉज रिअली नॉर्मल फॅमिली आहे. बट कसं आहे की हे फॅमिली राहतात क्वार्टरमध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्वार्टरमध्ये. ऍक्च्युली कसं आहे की जे वैद्यनाथ आहे ना, हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एक ऑफिसर आहे. ओके, आणि कसे यांचे क्वार्टर असतात. ओके, आणि ते क्वार्टरमध्ये ते आमच्या फॅमिलीसोबत राहतात. आता जे क्वार्टर जिथे आहे ते क्वार्टर एक प्रकारे म्हणजे खूप सारे क्वार्टर आहे तिथे. असं नाही का फक्त वैद्यनाथचीच फॅमिली राहते, खूप सारे फॅमिलीज राहतात तिथे. तर ऑलमोस्ट करीब म्हणजे एका खेडेगाव असं म्हणू शकतो. बट खेडेगावमध्ये कसं सगळं एक प्रकारे खेडं राहते कोणी जसं, पण इथे बिल्डिंग्स आहे, डिपार्टमेंटचे लोक राहतात. बट कसं की एक ठिकाणी खेडच समजून घे, दॅट्स इट. आणि इथे जे सुविधा आहे ते सुविधा म्हणजे एक प्रकारे नॉर्मल ज्या सुविधा आहे त्या सुविधा म्हणजे जस्ट लाईक इथे हॉस्पिटल आहे, शाळा आहे वगैरे. तर इथे जी शाळा आहे म्हणजे हे जे गाव आहे या गावाचं नाव वैजुरी आहे. ओके, आणि या वैजुरी गावामध्ये या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे बिल्डिंग्स आहे. ओके, क्वार्टर्स आहे. तर
इथे शाळा पण आहे आणि त्या शाळेमध्ये त्या वैजुरीमधले जेवढे काही लहान मुलं आहेत इथे शिकायला जातात. सो दोज आर द फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड पर्यंत इथे शिक्षण अवेलेबल आहे त्या गावामध्ये. ओके, त्या वैजुरी गावामध्ये. आणि आता 12th स्टँडर्ड नंतरचं जे शिक्षण आहे ते तिथे नाही आहे अवेलेबल, म्हणजे त्या गावामध्ये अवेलेबल नाही. जो व्यक्ती आपला वैद्यनाथ, त्याची मुलगी आहे भाग्यश्री. तिचं आताच 12th कम्प्लीट झालं आणि रिझल्ट लागल्यानंतर तिचा जो रँक येतो तो खूप चांगला रँक, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की म्हणजे तिला जो रँक येतो तो रँक आहे तिला 97% भेटतात. ओके, शी वॉज रिअली स्मार्ट. तिला कसं आहे, तिला फ्युचरमध्ये काही ना काहीतरी बनायचं आहे. वैद्यनाथ मी थोडंसं एक प्रकारे कॅरेक्टर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. वैद्यनाथ कोण आहे? वैद्यनाथ फर्स्ट ऑफ ऑल ही वॉज अ फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर. ओके, बट ऍक्च्युली याची जी थिंकिंग आहे ना ती खूप गावकी आहे. ओके, तो त्याला नेहमी एका मुलाची एक्सपेक्टेशन होती आणि त्याला मुलगा भेटला आफ्टर 2 attempts म्हणजे कळत आहे ना, म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर विनोद झाला असताना तर त्यांनी कधी दुसरा मुलगा तयार केलाच नसता. बट ऍक्च्युली भाग्यश्री, त्यानंतर श्वेता, त्याच्यानंतर विनोद झालाय. सो ऑब्विसली कसं आहे की त्याला नेहमी मुलगा हवा होता. ओके, दुसरी गोष्ट असे आहे की वैद्यनाथ काइंड ऑफ लाईक एक प्रकारे म्हणजे पुरुष प्रधान घर आहे. म्हणजे ऍक्च्युली त्या घरात नाही का पुरुष प्रधान आहे. म्हणजे कसं आहे पुरुष प्रधान म्हणजे इन द सेन्स की वडिलांचं वर्चस्व सर्वात जास्त. ओके, म्हणजे वडिलांचं वर्चस्व म्हणजे बाबा जर आले तर घरी नेहमी शिस्तीत राहतात, वडिलांसमोर कोणी एकदम चिडचिड करत नाही वगैरे वगैरे. आणि वडिलांना जेव्हा राग येतो तेव्हा खूप कठीण होते. त्यावेळेस नाही का वडील जे म्हणेल ते पूर्व दिशा. सो या दिशेने सगळेजण काम करतात. बट मी थोडंसं अजून सांगतो. आणि कसं आहे की वैद्यनाथना नेहमी मुलींबद्दल फारशी इच्छा नसते, म्हणजे फारसं कुतूहल नसते. त्याला असं वाटते की मुली एक प्रकारे पराया धन होती आणि मुलीला कसं लवकर लग्न करून तिला पाठवून द्यावंच असते. यस, हा त्याचा उद्देश असतो. इन्स्टेड ऑफ दॅट त्याची जी मोठी मुलगी भाग्यश्री ती खूप हुशार असते आणि तिला लाईफमध्ये लेक्चरर बनायचं असते. वैद्यनाथ आहे ना हा फारसा या गोष्टीच्या खिलाफ असतो. बट असंही नाही, बट त्याला असं वाटते की मुलींनी जे काही शिक्षण करावं किंवा जे काही जर काही करायचं असेल तर ते तू बाई लग्न केल्यानंतर कर बा, आता आम्हाला तुझं लग्न करू दे. तर या उद्देशाने तो या सर्व गोष्टी अंडरस्टँड करतो. म्हणजे तो असा म्हणतो की भाग्यश्री तू लग्न नको करू, म्हणजे शिकू नको म्हणजे तुला शिकायचं शिक बट तू तुझ्या नवऱ्याच्याकडे शिक. येस, तुला आता आम्ही लग्न करून देतो, दॅट्स इट. आता वैद्यनाथ हा भाग्यश्रीला एकदम क्लिअरली नाही बोलत या इट वॉज नॉट. ऍक्च्युली कसं आहे, एक दिवशी संध्याकाळी पाऊस येत होता आणि क्वार्टरमध्ये वैद्यनाथच्या क्वार्टरमध्ये नाही का वातावरण खूप जास्त गरम होतं. गरम आणि इन द सेन्स की तिथे वैद्यनाथ आणि वैद्यनाथची बायको सुमालाबाई यांच्यामध्ये झगडा सुरू होता. झगडा कशाबद्दल की भाग्यश्रीचं जे पुढे शिक्षण करायचं मन आहे. ओके, बट तिला कसं की वैद्यनाथ अपोज करत आहे ना की नाही बा तू नको शिकू, तुझं लग्न करून दे. ऍक्च्युली वैद्यनाथ काय म्हणतो, वैद्यनाथचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा असतो की त्याच्यापाशी एक चांगलं स्थळ आलंय लग्नासाठी भाग्यश्रीसाठी. ओके, तो म्हणतो की आता हे जे लवकरात लवकर स्थळ आलंय तर आपण लवकर लग्न करून देऊ त्या मुलीचं. पण सुमलाबाई म्हणते पहिले मी माझ्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करेन आणि नंतरच तिला लग्नासाठी प्रोत्साहित करेल, त्याच्या अगोदर मी मुलीला प्रोत्साहित नाही करेन. ओके, त्याच्यात वैद्यनाथ म्हणतो की तू हे काय म्हणून राहिली बा, आता एवढं चांगलं स्थळ आलं आहे आपण त्याला का जाऊ देऊ का,
तर सुमलाबाई म्हणते हो म्हणते, त्याला जाऊ द्या म्हणते. यस, इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की मुलीला लवकरात लवकर शिकवून तिचं जॉब घेऊन तिला सेटल करावं, असं सुमलाबाईचं म्हण होती. ओके. आणि यासाठी सुमलाबाई हे म्हणत होती की आता पुढील शिक्षणासाठी ती शरदकडे जातो. शरद हे सुमलाबाईचा भाऊ आहे, जो की पुण्यामध्ये राहतो. ओके. सुमलाबाई म्हणते की माझा भाऊ आहे, जो शरद नाव आहे त्याचं, तो पुण्यामध्ये राहतो आणि आम्ही सगळे म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही भाग्यश्रीला तिकडे पाठवावा आणि तिचं शिक्षण पूर्ण करावं. म्हणजे तिला लेक्चरर बनायचं आहे, तर लेक्चर बनण्यासाठी जे ग्रॅज्युएशनची गरज आहे तर ते त्या कॉमर्स किंवा आर्ट्स कॉलेजमध्ये जाऊन ती ग्रॅज्युएट करेल बा. तसं सुमलाबाईचं हे होतं. तर अशा परिस्थितीमध्ये बैद्यनाथ म्हणतो की मी माझ्या मुलीला एकटं पुण्यामध्ये नाही पाठवेल ऑब्व्हियसली. तर मग याच्यावर त्या डिस्कशन मध्ये किंवा त्या झगड्यामध्ये एवढं डिसाइड होते की भाग्यश्री सोबत भाग्यश्रीची आई म्हणजे सुमलाबाई आणि भाग्यश्रीची दुसरी मुलगी श्वेता आणि भाग्यश्रीचा लहान मुलगा विनोद असे 4 जण पुण्यात जातील. पुण्यात गेल्यावर ते रूम किंवा खोली करेल आणि त्यानंतर ते तिथे राहतील आणि जोपर्यंत मुलीचं ग्रॅज्युएशन होत नाही आणि समोर 3 मुलांचं ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत तिथेच राहतील. ओके. त्यासाठी जो लागणारा जो पैसा आहे तो बैद्यनाथ पाठवत जाईल प्रति महिना. ओके. तर असं डिसाईड झालं. तर दॅट इज गुड. यस. तर मग त्यानंतर काय होते की इथे सुमलाबाई शरदला फोन लावते आणि त्यानंतर शरद सगळी राहण्याची व्यवस्था करतो. म्हणजे शरदच्या घरी नाही ऍक्च्युली, इट वॉज लाईक दॅट पुण्यामध्ये एक हे आहे चाळ, त्या चाळीमध्ये एक घर आहे, त्यांनी रेंटवर घेतलं. शरद याच्यामध्ये मदत करतो ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर सुमलाबाईची मोठी मुलगी भाग्यश्री, लहान मुलगी श्वेता आणि सर्वात लहान मुलगा विनोद असे 4 जण पुण्यामध्ये त्या चाळीमध्ये राहायला येतात. ओके. राहायला आल्यानंतरच मुलीचं शिक्षणासाठी कॉलेजची धावपळ सुरू होते. म्हणजे कॉलेज शोधतात आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. जेव्हा श्वेता म्हणजे 12th स्टँडर्ड मध्ये आहे म्हणजे होती, तेव्हा जी श्वेता होती म्हणजे दुसरी मुलगी, थोरली मुलगी, ती होती 10th स्टँडर्ड मध्ये आणि जो विनोद होता तो होता 9th स्टँडर्ड मध्ये. ओके. आता कसं आहे की आता जस्ट 5 वर्षानंतर कसं आहे की तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय भाग्यश्रीचं. ओके. आणि ती आता एका कॉलेजमध्ये ऍज अ लेक्चरर म्हणून लागली पण आहे. ओके. त्यानंतर श्वेता आहे. श्वेता तिला पण ऍज अ मेडिकल मध्ये जायचं आहे, तर तिचं 12th झालंय तिचं आणि ती आता मेडिकल कॉलेजमध्ये काम म्हणजे हे करत आहे, शिकत आहे. आणि विनोद आहे, विनोद त्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये आहे. ओके. त्याचं 12th झालंय, तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये आहे. अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे जे 3 मुलं आहे, 3 मुलं खूप जास्त स्मार्ट आहे. इट वॉज टू मच. यस. त्यांना कसं एक प्रकारे म्हणजे स्मार्ट म्हणजे इन द सेन्स की पढाईमध्ये हुशार आहे. दॅट इज आम गोना से दॅट. या त्यामुळे कसं त्यांना मेडिकलमध्ये जाणं किंवा इंजिनिअरिंग मध्ये जाणं वगैरे फारसं हे वाटत नाही. म्हणजे दे कॅन डू दॅट. ओके. सुमलाबाईला अगोदरच माहित होतं की तिची जी मुलं आहेत ते खूप जास्त स्मार्ट आहेत, खूप जास्त हुशार आहेत. आणि कसं आहे की सुमलाबाईचं लग्न झालं होतं ते खूप लहान वयात झालं होतं. सुमलाबाईला शिकण्याची खूप जास्त आवड होती, बट तिला फक्त 10वी पर्यंत शिकू दिलं आणि त्यानंतर तिचं लग्न करण्यात आलं.
लग्न केल्यानंतर ती 11वी आणि 12वी शिकली सुद्धा लग्न झाल्यानंतर, बट त्यानंतर सासरच्या लोकांनी तिला मान्य करू दिलं नाही की तू पुन्हा शिक बघ. आणि नंतर कसं की 12th नंतर तिला चांगले गुण पण आले होते, म्हणजे सुमलाबाईला, जेव्हा ती बट कसं की त्या सिच्युएशनच्या वेळेस सुमलाबाईचं एक प्रकारे बाळंपण सुरू होतं. बाळंपण म्हणजे ती प्रेग्नेंट होती त्या सिच्युएशनच्या वेळेस. तर ड्युरिंग द प्रेग्नेन्सी आणि त्यानंतर मग तिला 12th नंतर पुढे शिकायचं पण होतं, बट कसं की संसाराची जबाबदारी असल्यामुळे ती शिकू शकली या. आणि तिच्या सासरी लोकांनी तिला खूप जास्त फोर्स केला की तू नको शिकू बा, आणि त्या उद्देशाने तिचं शिक्षण थांबून गेलं आणि ती संसाराच्या मागे लागली. आणि त्यामुळे तिला माहित होतं की शिकण्याचं महत्व काय. ओके. आणि शिकल्यामुळे काय भेटते का नाही भेटत. आणि तिला नेहमी वाटायचं की तिची जे लहान मुलं आहेत ते चांगले शिकले पाहिजे. त्याचमुळे जी सुमलाबाई आहे ती म्हणते की भाग्यश्रीचं लग्न करण्यापेक्षा तिला शिकू द्यावं. कारण सुमलाबाई सोबत जे तिच्या लहानपणी झालं, लहानपणी म्हणजे इन द सेन्स की शिकायच्या वेळेस झालं, ते तिच्या मुलीसोबत नाही व्हायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. तर या दृष्टिकोनातून ती म्हणते की मी माझ्या मुलीला शिकू देईल बा, मी माझ्या मुलीचं लग्न करू देणार नाही. ओके. तर तिचा तो हट्ट होता आणि तो हट्ट एक प्रकारे हे झालं. हट्ट म्हणजे इन द सेन्स की चलो बा ठीक आहे, या वैद्यनाथने मानून घेतलं. आता सिच्युएशन चांगली आहे. येस, आता राईट नाऊ कसं आहे की घरचा जो खर्च आहे, म्हणजे घरचा म्हणजे पुण्यामध्ये चाळीमध्ये राहतात, तर त्या चाळीमध्ये राहण्यासाठी रेंटचा खर्च, इलेक्ट्रिक बिल, किराणा वगैरे, आता हा सारा खर्च आहे ना अगोदर वैद्यनाथ देत होता. बट आता कसं की भाग्यश्री आता कमवायला लागली आहे ना, तर भाग्यश्रीच आता सगळं सेटल करते. ती किराणा आणते, रेंट भरते, त्या साऱ्या गोष्टी करते जे वैद्यनाथ पैसे पाठवून करत होता. ओके. त्यामुळे कसं आहे की इथे नाही का एक वातावरण एकदम खुलून आहे या, म्हणजे या घरात ऍक्च्युली. ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की ऍक्च्युली म्हणजे इथे असं आहे की जेव्हा वडील राहत होते, म्हणजे जेव्हा हे लोक क्वार्टरमध्ये राहत होते ना, तेव्हा खूप जास्त दबून राहत होते. म्हणजे वडिलांना खूप जास्त भीत होते. त्यानंतर कोणासोबत काय बोलावं, का नाही बोलावं याची भीती वाटत होती. ओके. तिघांचं जे काही फ्रीडम होतं ते नुसतं आईसमोर होतं, वडिलांसमोर ते बिलकुलच तिघही जण एकदम चूप राहत होते. ओके. बट कसं की इथे पुण्याला आल्यानंतर नाही का, इथे वडील तर नव्हतेच, सो ऑब्व्हियसली नाही का इथे आई आणि बहिणी आणि भाऊ याच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन आहे ना, हे खूप गोड आहे. यस, याच्यामध्ये हलकसं कॉमेडी पण आहे. हे मला थोडंसं इथे दाखवायचं आहे. आता मी कसं एक प्रकारे कन्सेप्ट सांगून राहिलोय ना, तर याच्यामध्ये मी आता कन्सेप्टच सांगतो. ओके. तर याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी झाल्या. म्हणजे कसं की आता कसं यांचं नाही का एकमेकावर खूप जास्त जीवापाड प्रेम आहे. म्हणजे भाऊ बहिणीचं, त्यानंतर आईचं पण प्रेम या मुलावर खूप जास्त आहे. यांच्या घरी एक प्रथा आहे. प्रथा म्हणजे इन द सेन्स, प्रथा म्हणजे कशी आहे की जेव्हा पण म्हणजे हे लोक कामावर जातात, कामावर म्हणजे जेव्हा भाग्यश्री ती लेक्चररसाठी कॉलेजला निघते, त्यानंतर श्वेता ती पण कॉलेजसाठी निघते आणि विनोद पण कॉलेजसाठी निघतो. तर या तिघांचा पण जो टायमिंग असतो तो बिलकुल सकाळी 7:30 असतो. म्हणजे सकाळी 9-9:30 वाजता हे तिघ जण ते निघून जातात. ओके. यांच्या शिक्षणासाठी. घरी कितीही झगडा झाला, झगडा म्हणजे इन द सेन्स की विनोद, श्वेता, भाग्यश्री, आई या तिघांमध्ये कितीही काही झालं ना, किती अनबन झाली तरी नाही का ते जायच्या वेळेस नाही का ते एक सेल्फी घेतात. ओके. म्हणजे जस्ट लाईक आता चालले बा, आता जस्ट आता तिघे जण निघून राहिले आहे, तर श्वेता येते आणि ती सेल्फी काढते आणि भाग्यश्री किंवा कधी कधी विनोद पण सेल्फी काढतो आणि ते रोज काढतात. यस, ते रोज त्या सेल्फीमध्ये सगळेच जण असतात, त्या 4 जण असतात एव्हरी टाइम. तर हे ते एव्हरीडे करतात.
ती त्यांची ते एक प्रकारे प्रथाच आहे. म्हणजे काही असो, म्हणजे चेहरा किती खराब असो किंवा काही असो किंवा व्हॉट एव्हर इट इज, ते एव्हरीडे ते सेल्फी घेतात. ओके, ते नेहमी जायच्या वेळेस ते सेल्फी घेतातच. येस, सो सिच्युएशन अशा प्रमाणे होती, सगळं काही चांगलं जात होतं, सगळं काही एकदम बेटर होतं. येस, आता कसं झालं की आता जी श्वेता आहे ना, श्वेता नाही, आता जी भाग्यश्री आहे ना, आता भाग्यश्रीचं वय झालं, ते झालं 26. ओके, आणि आता या वयात तिचं लग्न करणं इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली कसं आहे की जे आईची जी इच्छा होती की मुलीला शिकवावं आणि तिला तिच्या पायावर उभं करावं, तर आईची इच्छा ही पूर्ण झाली ऑब्व्हियसली. आता वैद्यनाथ म्हणे की आता मुलगी तर शिकली, म्हणजे भाग्यश्री ही शिकली बा, ती कामावर पण लागली, तर आता हिचं लग्न करून टाकावं. तर याच्यावर ही आहे ना, म्हणजे सुमाला बाई, ती पण म्हणते की ठीक आहे, म्हणते आता आपण हिचं लग्न करून टाकावं. ओके, तर यासाठी नाही का वैद्यनाथ एक स्थळ घेऊन येतो. ओके, वन थिंग इज दॅट, जेव्हा वैद्यनाथ जेव्हा पुण्याला येतो, तर तेव्हा नाही का सगळेजण चूप होऊन जातात, कारण ऑब्व्हियसली सगळेजण वडिलांना भेटतात. ओके, वडील जसे आले तशी भाग्यश्री त्यांना पाणी घेऊन देते. ओके, आणि त्यानंतर मग वैद्यनाथ म्हणतो कशी आहेस, भाग्यश्री म्हणते ठीक आहे म्हणते. मग वैद्यनाथ म्हणतो आता कुठे लागली म्हणते ती म्हणते. तर तेव्हा श्वेता म्हणते की ती GS कॉलेज कॉमर्स मध्ये लागली म्हणते. तर तेव्हा वैद्यनाथ एकदम रागावून श्वेताकडे म्हणतो का तुला विचारलं, असं म्हणजे एकदम रागावून म्हणतो तिला. तर त्यावेळेस श्वेता एकदम चूप होऊन जाते आणि भाग्यश्री म्हणते मी GS कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर लागली म्हणते, माझा सब्जेक्ट आहे तो इकॉनॉमिक्स आहे म्हणते. ओके, त्यानंतर वैद्यनाथ विचारतो की तुला आता किती भेटते बा आता. तर वैद्यनाथ विचारतो भाग्यश्रीला. तर भाग्यश्री म्हणते मला जस्ट स्टार्ट लागला आहे, तर जस्ट लाईक पहिल्या पॅकेजमध्ये मला 35,000 रुपये भेटतात, 35,000. सो दॅट इज गुड, चांगली आहे. ऍक्च्युली कसं आहे वैद्यनाथला पण जो पेमेंट भेटतो तो थोडासा जास्त आहे, म्हणजे जस्ट लाईक 52,000 रुपीज आहे तसं, त्याचा एक्सपिरियन्स वगैरे आहे ना. सो येस, त्यानंतर काय होते की वैद्यनाथ म्हणतो की आता बघ म्हणते तुझं आता लग्न करायचं आहे ऑब्व्हियसली, कारण तू आता शिकली आणि त्यानंतर तुला जॉब पण आहे. तर वैद्यनाथ म्हणतो की आम्ही एक स्थळ पाहिलंय तुझ्यासाठी आणि मुलगा चांगला आहे, मुलगा मुंबईचा आहे आणि तो एका कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर आहे आणि त्याची पण सॅलरी खूप चांगली आहे. त्या व्यक्तीचा फोटो भाग्यश्रीला दाखवतो. हा, ओके, तुमचा नाही ना मोबाईल? नाही, वरतीच आहे ना. ओके, सो व्हॉट वॉज हॅपन की हा वैद्यनाथ वैद्यनाथ म्हणतो की स्थळ पाहिलं तुझ्यासाठी, एक मुलगा आहे जो मुंबईतला आहे. ओके, एका कंपनीमध्ये तो मॅनेजर आहे, चांगली सॅलरी आहे, दिसायला पण चांगला आहे. वैद्यनाथ त्या भाग्यश्रीला फोटो दाखवतो, हा तो मुलगा आहे, याचं नाव समथिंग XYZ आहे. ओके, आणि या मुलाला तू पसंत आली आहे बघ. ओके, ॲज अ फोटो पाहून. तर हे जे स्थळ आहे हे उद्या येऊन राहिलं आहे, तर तू त्यासाठी तयार राहा आणि उद्या पाहू, बोलणी करू वगैरे. समजा जर म्हणजे पसंत आली मुलगी तर आपण समोर गोष्ट वाढवू बा. तर असं वैद्यनाथ क्लिअर म्हणतो. ओके, ऍक्च्युली कसं आहे या सगळ्या गोष्टी आहे ना, हे भाग्यश्री समोर न म्हणता आपण सुमाला समोर म्हणतो. ओके, कारण भाग्यश्री म्हणजे मला असं वाटत नाही की
वैद्यनाथचं जे नेचर आहे तो मुलीला विचारून तिचं लग्न कुठे करावं असं नाही आहे. इट वॉज नॉट लाईक दॅट. तो डायरेक्ट लग्न करून टाकेल तिचं. सो इम्पॉर्टंट हे आहे की या साऱ्या गोष्टी तो सुमाला बाईसमोर म्हणेल. ओके, म्हणजे सुमाला बाईला सांगून ठेवलाय की असं असं बोलणं आहे आणि असं असं हे आहे. आणि त्यामध्ये सुमाला बाई पण ऍग्री होत आहे की हा चलो ठीक आहे बघ. ओके, आता दुसऱ्या दिवशी काय होते की दुसऱ्या दिवशी ते लोक येतात, मुंबईतले लोक येतात. तो मुलगा सोबत आई आणि बाबा येतात आणि त्यानंतर इथे पण सगळे अजून असतात. ओके, आता या मीटिंग मध्ये काय होते की त्या मुलाला मुलगी खूप आवडते. ओके, म्हणजे हा जो XYZ पर्सन आहे ना याला भाग्यश्री खूप जास्त आवडते म्हणजे इन द सेन्स की चेहऱ्याने तो त्या मुलीला लाईक करायला लागतो. ओके, आणि त्याच्याकडून होकार असतो. बट भाग्यश्रीचा एक प्रकारे समथिंग काही ना काही म्हणजे भाग्यश्रीला विचारतच नाही का काही तुमचं काही हो आहे का नाही आहे असं. म्हणजे जसं त्या मुलांनी हो म्हणलं तसं वैद्यनाथ म्हणतो ओके ठीक आहे, आपण लवकरात लवकर आपण मंगनी किंवा सगाई निपटून टाकू का. ओके, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस ते तिथे सुपारी फोडतात. ओके, आणि सगळेजण हॅपी असतात ऑब्विसली. जेव्हा मग ते लोक सगळे जातात आणि त्यानंतर भाग्यश्री इथे वापस येऊन आपल्या रूम मध्ये जाते. ओके, तर तेव्हा विनोदला असं फील होते की जस्ट लाईक की काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, तर तो विनोद श्वेताला म्हणतो की जा तू बघ भाग्यश्रीला म्हणजे काय झालं बा, ती का मायूस का आहे बा. तर श्वेता तिच्यापाशी जाते आणि म्हणते की ताई तुला मुलगा पसंत नाही आलाय का. तर त्यावेळेस भाग्यश्री काहीच म्हणत नाही आणि जस्ट ती म्हणते मला बस थोडा वेळ शांत राहू दे म्हणते. ओके ठीक आहे. आता कसं आहे की या सिच्युएशनच्या वेळेस भाग्यश्री नाराज आहे. ओके, बट ती दाखवून नाही राहिली. भाग्यश्री नाराज आहे हे श्वेता आणि विनोदला माहित आहे. बट हे दोघं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे बट भाग्यश्री सांगत नाही आहे. आई खुश आहे कारण तिच्या मुलीचं लग्न होत आहे किंवा तिच्या मुलीची सगाई होत आहे. वैद्यनाथ पण खुश आहे कारण तिच्या मुलीची सगाई होत आहे, त्यामुळे ही वॉज हॅपी. आणि त्यानंतर तिकडले लोक पण ते पण खूप जास्त हॅपी आहेत. आणि त्या पहिल्या मीटिंग मध्ये हे ठरवलं गेलं की आता दुसऱ्या मीटिंग मध्ये सरळ आपण सगळेच करून टाकू. येस, जास्त काही लोक म्हणजे आमचे काही 10-5 लोक आहेत, तुमचे काही 10-5 लोक आहेत, तर त्यांच्या याच्यामध्ये आपण सगळे निपटून टाकू बा. तर तारीख ठरवण्यात जाते आणि तारीख ठरते त्या दिवशीपासूनच्या एका हप्त्यानंतर. म्हणजे आजची जर 10 तारीख आहे तर 17 तारखेला सगाई बघ. तर याच्यावर सगळेजण राजी होऊन जातात. ओके, आता कसं आहे की घरी पूर्ण म्हणजे सुमालाच्या घरी म्हणजे पुण्यातलं जे घर आहे तिथे पूर्ण घाई सुरू असते. ऑब्विसली जे सगाई आहे ना ते सगाई होते त्या चाळीतच होते ऑब्विसली. आणि त्यासाठी नाही का घरातून जेवढ्या काही गोष्टीची गरज लागते म्हणजे त्या चाळीमध्ये कसं सगाई होऊन राहिली बा तर तिथे सगळे लोक सपोर्ट करतात. ओके, आता कसं चाळीतल्या लोकांबद्दल मी फारसं एक्सप्लेन केलं नाही. तर चाळीतले लोक पण खूप जास्त मॅटर करतात कारण कसं की पुण्यामध्ये चाळीतले लोक आहेत ते खूप जास्त जवळजवळ राहतात. दे आर क्लोज टू इच अदर. एकाच्या घरी काय होते ना तर ते दुसऱ्यांच्या घरी क्लिअरली माहीत होऊन जाते. व्हाय, कारण कसं की ते खूप जास्त जवळ राहतात, एकत्र राहतात. आणि कसं की सगळं जर चाळीमध्ये कोणता काही सोहळा असेल किंवा काही सगाई असेल किंवा लग्न असेल तर ते पूर्ण चाळीतच होऊन जातात. या चाळीतले सगळे लोक असतात वगैरे तिथे. तर त्या चाळीमध्ये पूर्ण कामाला सुरुवात लागते. ओके, तिथे झेंडूच्या फुलांनी एक प्रकारे जो समोरचा परिसर आहे तो सजवलेला असतो. एक छोटासा स्टेज बनवलेला असतो आणि एव्हरीवन वॉज हॅपी. ओके, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस काय होते की आता उद्या सगाई आहे. ओके,
तर उद्या सगाई आहे, विनोद पण खूप जास्त खुश राहतो, बट श्वेताला नेहमी हिचक होत राहते की भाग्यश्री म्हणजे ताईचं काही ना काहीतरी बिनसलं आहे. ओके. आणि ताईला या जे आहे या संसारापासून किंवा या स्थळापासून खुश नाही बघ. तर ती श्वेता नेहमी प्रयत्न करते, गेले 7 दिवस ती नेहमी ट्राय करते, बट तिच्यानी काही सांगत नाही, भाग्यश्री पण काही सांगत नाही. विनोद सांगण्याचा प्रयत्न करतो, बट विनोद पण सांगण्याचा म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, बट भाग्यश्री काही म्हणत नाही. आता सगाईच्या 1 दिवसा अगोदर काय होते की भाग्यश्री टेरेसवर जाऊन कोणासोबत तरी फोनवर बोलत असते. तर टेरेसवर ती फोनवर बोलत असते तेव्हा विनोद पण टेरेसवर येतो. तर तेव्हा भाग्यश्रीला पाहून तो म्हणतो, तू कोणासोबत बोलत आहे? तर भाग्यश्री म्हणते, कोणासोबत नाही. तर विनोद म्हणतो, तू माझ्यासोबत खोटी नको बोलू, मला माहित आहे तू माझ्यासोबत खोटी बोलू शकत नाही, मी लवकर पकडतो, तर मला क्लिअर सांग. तर भाग्यश्री म्हणते, नाही म्हणते, मी खोटी बिलकुल बोलत नाही म्हणते, जस्ट लाईक असंच कॉल होता म्हणते, तुला जेजूचा कॉल होता म्हणते, त्यांचा कॉल आला. तर मग हे तू अगोदर का नाही सांगितलं बा? ती म्हणे की आता हे काही गोष्ट सांगावं लागत आहे का म्हणे. तर ही असं बोलून ती कन्व्हर्सेशन ड्रॉप करून ती सरळ खाली जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा विनोद तिला थांबवतो, थांब म्हणते, तू माझ्यासोबत काही ना काहीतरी खोटी बोलून राहिली. विनोद म्हणतो की तुला या स्थळापासून प्रॉब्लेम होता, अगोदरपासून प्रॉब्लेम आहे, तरी तू सांगितलं नाही. ओके. आणि ही एक चांगली गोष्ट नाही आहे. बस समजा जर तुला मुलगा पसंत नाही तर तू सांग ना क्लिअर, या आपण दुसरं स्थळ शोधू, मुलं काही हे नाही आहे बा. तर भाग्यश्री मध्ये तुला काही समजत नाही, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला समजेल, तू बस आता शांत राहा. तर मग विनोद म्हणतो की ताई एक गोष्ट लक्षात ठेव की समजा जर काही प्रॉब्लेम झाला तर शिवा आईला खावी लागेल. ओके. तर समजा जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण सोल्युशन फाइंड आउट करू. समजा जर सगळी एक वेळची झाली तर खूप कठीण होऊन जाईल आपण ते सोल्युशन फाइंड आउट करणं. तर भाग्यश्री एक वेळची विचार करते आणि त्यानंतर मग ती म्हणते की मला काही गोष्टी सांगायच्या नाही. तर भाग्यश्री म्हणत नाही, सांगायचं नाही हे ना. भाग्यश्री म्हणते, तू एवढा मोठा झालाय का म्हणजे का तू मला सांगशील का मला काय करायचं आहे का नाही, अशी भाग्यश्री म्हणते. आणि जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी बोलीन म्हणते, आता तू शांत राहा आणि गुपचाप चाल, आता मी जाते म्हणते. तर भाग्यश्री तिथून निघून जाते. ओके. आता कसं सगाईचा दिवस आहे. ओके. आणि सगाईच्या दिवशी सगळेच जण खुश आहेत. विनोद, श्वेता, त्यानंतर सुमलाबाई, वैद्यनाथ वगैरे साहित्य सगळे लोक खुश आहेत. ओके. आणि कसं आहे की सगाईच्या दिवशी ते तिथले स्थळ तिथे मुलगा येतो आणि त्यानंतर मग तो स्टेजवर उभा राहतो. आणि सुमलाबाई म्हणते श्वेताला की जा बाई तू भाग्यश्रीला घेऊन ये बा. तर श्वेता जाते तिच्या रूम मध्ये भाग्यश्रीच्या, पण भाग्यश्री ती राहत नाही. यस. आणि ती एकदम अडबड होऊन जाते की आता ताई गेली कुठे. यस. आणि त्यानंतर मग कसं होते की आता ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट ती आईला सांगते की ताई घरी नाहीये बा. ओके. मग ती म्हणते गेली कुठे. तर मग कसं की खूप वेळ झाला आणि भाग्यश्री अजूनपर्यंत स्टेजवर आली नाही. तर जे ते परिसर आहे जिथे लोक गोळा झाले आहे तिथे बडबड सुरू होऊन जाते का आता मुलगी गेली कुठे का, मुलगी पळाली तर नाही वगैरे वगैरे, समथिंग अशा प्रमाणे गोष्टी होतात. तर अशा प्रमाणे गोष्टी होतात. तेव्हा वैद्यनाथ म्हणतो, अरे नाही, मुलगी कशी काय पळू शकते, माझी मुलगी आहे, ती पळणार कशी. ती म्हणे कुठेतरी गेली असं म्हणे, कोणाला न विचारता तिला फोन ट्राय करत होता. तर सगळेजण तिला फोन ट्राय करत होते, बट तिचा फोन कंटिन्युअसली स्विच ऑफ येत होता. तर तिथे खूप जास्त घाबर सुरू झालं ऑब्व्हियसली.
आणि 1-2 घंटे निघून जाते तरी त्या मुलीचा पत्ता नाही, फोन स्विच ऑफ. त्यानंतर कसं आहे की तिथले जे मुलं आहे, मुलाचे वडील म्हणतात की तुमची मुलगी तर पळाली, यस, तुम्ही आमचा अपमान केला. आता ज्या काही गोष्टी होतात ना, म्हणजे जेव्हा एखादा मुलगी पळून गेली तेव्हा मुलीच्या आई वडिलांना कसं बाकीचे लोक खूप शिवा देतात की तुम्हाला तुमच्या मुलीला सांभाळता येत नाही का, आणि तुम्ही म्हणजे अशा प्रमाणे मुलीला परवरिश केली आहे का, वगैरे वगैरे. सो या साऱ्या गोष्टी आई वडिलांना शिवा देतात. मला इथे केस नाही, इथेच केस आहे ऍक्च्युली. या बाजूला पण इथे नाही आहे या. ऍक्च्युली मी जी ट्रिम मारली आहे ना, ते 4 mm ची ट्रिम आहे ना, त्यामुळे कसं इथे खूप बारीक केस आहे. बट येईल डेफिनेटली येईल. तेव्हा मला जे केस आहे ना ते इथे डार्क येतात, इथे आणि इथे पण खूप जास्त येतात. इथे थोडेसे कमी येतात आणि याच्यावर इथे. आपण कुठे आलोय आता? आपला जो पॉइंट होता तो कोणता? हा भाग्यश्री नाही का पडून जाते. आता कसं आहे की आई वडिलांची इन्सल्ट होऊन राहिली. आई वडिलांची म्हणजे इन द सेन्स की सुमाला आणि त्यानंतर वैद्यनाथ या दोघा जणांना सगळेच जण शिवा देऊन राहिले की तुमची मुलगी अशी आहे, तुमची मुलगी तशी आहे, तुमची मुलगी कामाला जाते त्यामुळे त्या मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तर तिचं काही लफडं असन वगैरे वगैरे समथिंग असं काही होतं. त्यानंतर इकडले जे मुलांकडले लोक आहे ना ते पण खूप अपमान करतात या लोकांचा की तुमची मुलगी अशी आहे तशी आहे, आणि अशी एक स्टेप घेतात की आता आम्ही तुमच्या मुलीसोबत लग्न किंवा सगाई नाही करेल बा, आणि आता आम्ही चाललो बा, दॅट्स इट. तर तिथे खूप जास्त वातावरण खूप जास्त खराब होऊन जाते त्या सिच्युएशनला, आणि तेव्हा ते मुलांकडले लोक ते निघून जातात. ओके. आणि सुमालाबाई अशी बसून राहते आणि त्यानंतर ती एकदम शॉकमध्ये राहते. आणि त्यानंतर वैद्यनाथ आहे ना, हा सुमालाबाईला खूप शिवा देतो. तो ऑलरेडी म्हणतो की हे बघ, म्हणते तुला शहरात यायचं होतं, शिकायचं होतं, तर आता अशा शिकल्यानंतर मुली अशाप्रमाणे कामं करतात, म्हणजे ते कोणा मुलासोबत पळून जातात, असं करतात तसं करतात. वैद्यनाथ सुमालाबाईला खूप शिवा देतो, पण सुमालाबाई बिलकुल शांत असते, ती काहीच बोलत नाही. यस. त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का श्वेता सुमालाबाईच्या सोबत राहते, बट विनोद आहे ना हा भाग्यश्रीला शोधण्यासाठी तडतड मेहनत करतो. यस, तडतड म्हणजे तो तिच्या कॉलेजमध्ये जातो, तिच्या मैत्रिणींसोबत कॉन्टॅक्ट करतो वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी. येस. मग त्याला असं रिअलाइज होते की समजा जर ताईला जायचं असेल तर ती शहराच्या बाहेरच निघून जाईल, ती शहरात राहणार नाही. तर समजा जर ती शहराच्या बाहेर चालली तर कुठे चालली, तर रेल्वे स्टेशनवरून जाऊ शकते. तर ती विनोद रेल्वे स्टेशनवर जातो आणि ऍक्च्युली विनोदला नाही माहीत पडत आहे. विनोदला नाही माहीत पडत. विनोद ओके. सो श्वेताला माहीत पडते. ओके. श्वेता विनोदला फोन करते आणि ती म्हणते, ऍक्च्युली श्वेताला कसं माहीत पडते, श्वेता ऍक्च्युली सुमालाबाईच्या साईडला बसून राहते आणि वैद्यनाथ तिला खूप शिवा देत जातो. ओके. आता त्या सिच्युएशनच्या वेळेस काय होते की श्वेताला नाही का एक तिकीट भेटते, रेल्वेचे तिकीट. आणि त्या रेल्वे तिकीटमध्ये हे देऊन असते, तिला दिसते नाही, तिला माहीत राहते. यामध्ये तिने 3-4 दिवसा अगोदर ते तिकीट पाहिलं होतं आणि त्या तिकीटमध्ये नाही का जी तारीख होती ते सगळ्याची तारीख होती, आणि त्या तिकीटवर एवढं लिहून होतं की ते जे ट्रेन होती ते ट्रेन पुण्यापासून ते नागपूरची ट्रेन होती ती. ओके. संध्याकाळी 7 वाजताची. तर तेव्हा श्वेता म्हणे की ही तिकीट कोणाची आहे म्हणे, कोण चाललंय म्हणे. तर भाग्यश्री म्हणे की ही जे तिकीट आहे हे आहे मैत्रिणीची आहे म्हणे, मी तिला द्यायला चालली म्हणे. ठीक आहे. त्यावेळेस श्वेतानी लक्ष दिलं नाही, बट जेव्हा सगाईच्या दिवशी तिला लक्षात येते की ताई रेल्वे स्टेशनवर असेल.
ऑफकोर्स असेल आणि जिथे तिकीट म्हणली गेली आहे ना ते तिकीट तिचीच असेल. तर श्वेता विनोदला फोन लावते. श्वेता विनोदला म्हणते की मला 2-3 दिवसा अगोदर ताईच्या हातात एक तिकीट दिसली होती आणि ती तिकीट त्या रेल्वे गाडीची होती आणि ती रेल्वे गाडी आता 5 वाजताची आहे आणि आता 4 वाजले. तर आता जर आपण स्टेशनवर गेलो तर आपण ताईला जाण्यापासून थांबवू शकतो का. तर हे श्वेता म्हणते विनोदला. विनोद म्हणते ठीक आहे. तर विनोद आहे ना श्वेताला घेऊन रेल्वे स्टेशनवर जातो. आता ही गोष्ट आहे ना हे श्वेता आणि विनोदच्या मदतच आहे. ही गोष्ट आहे ना ही सुमाला बाईला सांगत नाही कारण अजूनपर्यंत ती कन्फर्म नसते की भाग्यश्री ताई ही रेल्वे स्टेशनवरच आहे की नाही. ओके. तो त्यावेळेस काय होते की विनोद आणि श्वेता दोघे जण स्टेशनवर जातात आणि स्टेशनवर तिला भाग्यश्री ताई दिसते. ओके. आणि ते दोघे जण ताईपाशी जातात आणि भाग्यश्री एकदम अचंबित होऊन जाते. आणि त्यावेळेस काय होते की विनोद आहे ना काय होतो की फटाकसे ऍक्च्युली कसं आहे भाग्यश्री एकदम हडबडून उठते आणि कसं आहे की विनोद फटाकसे तिच्या गालावर एक झापड मारते. ओके. आणि तो म्हणतो की तुला समजते का नाही, समजा तू या सिच्युएशनच्या वेळेस अशा काही गोष्टी करत आहे. मी तुला त्या दिवशी पण म्हणलं होतं अशी काही सिच्युएशन असेल तर तू सांग बाई सांग, तरी तू सांगितल्या नाही गोष्टी. आता कठीण एवढं झालं आहे की घरचे सगळे लोक आईला शिवा देत आहेत आणि हे सगळे शिवा तुझ्या पायी देत आहेत. या तर सांग आता सांग आता काय करायचं बा. या तर तू आता चालली कुठे काय कसं वगैरे. तर विनोद या सगळ्या गोष्टी म्हणतो. या तर तेव्हा नाही का श्वेता विनोदला थांबवते. ओके. म्हणजे तू शांत राहा म्हणते. आणि तेव्हाच नाही का तिची गाडी येते आणि त्या गाडीतून नाही का एक मुलगा आहे ना भाग्यश्रीला हाक मारतो की भाग्यश्री चल गाडी निघाली. तर तिथे श्वेता म्हणते की ताई तू ठीक आहे ना. मग भाग्यश्री म्हणते मी ठीक आहे म्हणते. ऍक्च्युली कसं आहे की इथे विनोदचं झापड मारणं इज नॉट रिली वेल. या त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का आपण भाग्यश्रीला समजून घेणे इम्पॉर्टंट आहे इन्स्टेड ऑफ एक प्रकारे भाग्यश्रीला समजून घेणे इम्पॉर्टंट आहे ना की तिला ऑर्ग्यू करणं. या तर खूप बडबड केली यार मी, बहुत थकलो यार बडबड करून. ऍक्च्युली कसं सांगण्यामध्ये जेव्हा मजा येईल जेव्हा नाही का समोरचे लोक नाही का एक प्रकारे हे असेल ना सांगण्यामध्ये खूप जास्त म्हणजे ऐकण्यासाठी खूप जास्त तरबेज असेल ना तेव्हा सांगण्यामध्ये मजा येते. बट समोरचा व्यक्ती खूप जास्त हे नसेल म्हणजे जास्त इंटरेस्ट दाखवत नसेल खूप कठीण होऊन जाते सगळ्या गोष्टी सांगणं. वेल मला असं वाटते की आतापर्यंत जेवढं सांगितलं मी दॅट इज गुड. यस. समोर मी पुन्हा रेकॉर्ड करेल. यस. सो आतापर्यंत मी जे रेकॉर्ड केलं आहे ते भाग्यश्रीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत. हा जो सीन आहे हा सीन खूपच जास्त इंटेन्स आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे जे एका बहीण भावामध्ये असते. ऑब्व्हियसली मी एक कन्सेप्ट सांगितला आहे. या कन्सेप्टमध्ये नाही का खूप साऱ्या गोष्टी आपण एक प्रकारे दुर्लक्ष केलं आहे. दुर्लक्ष म्हणजे इन द सेन्स की जे बहीण भावाचं जे प्रेम आहे ना ते आपण याच्यामध्ये कम्प्लिटली निग्लेक्ट केलं आहे. यस. कारण या फिल्ममध्ये जे बहीण भावाचं प्रेमच आहे ना ते खूप मोठं आहे आणि आतापर्यंत जे मी स्टोरी सांगितली आहे ना हे जे स्टोरी आहे ही अर्ध्यापर्यंत आली आहे. दॅट्स इट. बट अर्ध्यापर्यंत आपण एवढीशी स्टोरी तर दाखवू शकत नाही. याच्यामध्ये बहुत सारे डायलॉग्स आहेत, बहुत सारे असे बहीण भावामध्ये कन्व्हर्सेशन आहे जे बहुत ही फनी आहे आणि बहुत ही जबरदस्त आहे. माझा प्रॉब्लेम याच्यामध्ये हा येऊन राहिला आहे की मी कन्सेप्ट क्लिअर सांगून राहिलो आहे बट कसं आहे की स्टोरी एलॉबरेट करणं म्हणजे स्क्रिप्टमध्ये त्याला कन्वर्ट नाही करू शकत आहे.
मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो, बट इट वोंट हॅपन. बट आतापासून आपल्याला असं वाटते की आपण या सगळ्या गोष्टी करून राहिलो आहे, आपण सिरियस आहे, तर यस आपण करू. ओके, सो उद्याचा टास्क काय आहे? उद्याचा टास्क हा आहे की आपण उरलेला जो घरची गोष्ट आहे याला रेकॉर्ड करू आणि त्यानंतर आपण त्याला टाईप पण करण्याचा प्रयत्न करू. तर हे झालं. बट कसं आहे की आपण एव्हरीडे आपण काही ना काहीतरी करतो. आपण कसं की आता आपण एव्हरीडे समोरच्या गोष्टी प्लॅन करू, म्हणजे जेणेकरून आपण आपला जो वेळ आहे तो काफी प्रोडक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू. तर सकाळी उठून काय करायचं आहे उद्या ऑब्व्हियसली सकाळी 7 वाजता उठलो की फर्स्ट ऑफ ऑल संडास वगैरे केली की त्यानंतर आपण जस्ट सायकल काढायची आहे आणि सायकलने आपण जायचं आहे हिंदी विश्वविद्यालयात. यस, कारण तुमचे सायकलिंग करणं थोडंसं मला चांगलं वाटते, सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट सायकल. यस, यासाठी मला मोबाईल चार्ज करणं आणि त्यासाठी, कारण मोबाईल मला त्यावेळेस गाणे ऐकायचे आहे, तर मला मोबाईल चार्ज ठेवणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आता मी थोडंसं मोबाईल चार्जवर लावतो. ओके, त्यानंतर मग मी म्हणजे करीब 8 वाजता वगैरे आल्यानंतर त्यानंतर थोडंसं दात घासले, फ्रेश वगैरे झालं की 9 वाजता थोडंसं जे काही खायला भेटेल ते नाश्ता वगैरे करीन आणि त्यानंतर मग मी याचा दुसरा सेगमेंट रेकॉर्ड करीन, घरची गोष्ट याचा. म्हणजे भाग्यश्री आता इथपर्यंत आले रेल्वे स्टेशन पासून ते आता समोरच्या सीनमध्ये. ओके, आपण हा जस्ट कन्सेप्ट आहे, या व्हिडिओला आज आपण कन्सेप्ट म्हणून घरची गोष्ट कन्सेप्ट पार्ट 1 म्हणून आपण याला सेव्ह करू. ओके, सो आता पार्ट 2 आपण उद्या रेकॉर्ड करू. आता त्यानंतर उद्या 11 किंवा 12 वाजता शाळेत आपल्याला पिंटीकडे जावं लागेल, कारण पिंटीच्या घरी आपल्याला ते छोटे छोटे चार्ट बनवायचे आहे, जे नाही का प्रीतीताईच्या लग्नाला प्रीतीताईच्या बेबी शॉवरला आपण ते छोटे छोटे चार्ट बनवले. दिस इज मॉसी, दिस इज मामा वगैरे. सो इट लुक्स रिअली गुड आणि खूप जबरदस्त फील देते यार. सो या सगळ्या गोष्टी आपण आता त्यावेळेस ते आम्ही विकत आणले होते, बट आता आपल्यापाशी वेळ आहे आणि क्रिएटिव्हिटी पण आहे आणि सगळे लोक खाली पण आहेत, तर वाय डोंट वी वेस्ट मनी इन्स्टेड ऑफ मेकिंग, कारण खूप जास्त कठीण आहे, आपण हे बनवू शकतो. सो येस, पाहू आपण उद्या काय होते. उद्या दिवसभर शाळेचं जर झालं तर पुन्हा दिवस लागून जाईल, नाही तर जर नाही झालं म्हणजे जस्ट लाईक त्यांना ते रेडीमेड भेटलं तर मग काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपल्याशी पूर्ण वेळ आहे तर आपण घरची गोष्ट याला आपण रिटर्न पण लिहिण्याचा प्रयत्न करू. ओके, संध्याकाळी थोडंसं खेळलं, थोडंसं बॅडमिंटन वगैरे खेळल्यानंतर मग आलो की त्यानंतर मग आपण पुन्हा रिटर्न करू. इम्पॉर्टंट हे आहे की आता आपल्यापाशी वेळ आहे आणि आपण या वेळेचा आपण प्रॉपर युटिलाइज केला पाहिजे. मी प्रयत्न करत आहे की मी ही जी घरची गोष्ट आहे याला खूपदा रेकॉर्ड करेन ऑब्व्हियसली, कारण रेकॉर्ड केल्याने कसं आहे आपण स्वतःमध्ये रिकॉल करतो आणि रिकॉल केल्यानंतर आपण त्या गोष्टी पुन्हा रिलीव्ह करतो. रिलीव्ह म्हणजे पुन्हा त्याला जिवंत करतो स्वतःच्या डोक्यामध्ये. ओके, आणि कसं आहे मला असं वाटते की आपण एव्हरीडे याच्याबद्दल बोलू, एव्हरीडे याच्याबद्दल रेकॉर्ड करू, एव्हरीडे याच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करू. काही असो म्हणा, म्हणजे कन्सेप्ट असो, काही असो, इट वॉज लाईक दॅट. काही अशी गरज नाही आहे की आपला व्हिडिओ चांगलाच बनला पाहिजे म्हणून तर तुला त्रास जरी आला बंद कर आणि त्यानंतर पुन्हा सुरू कर. यस, बट त्याला थांबवू नको आणि एव्हरीडे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न कर, कारण कसं आहे की आपण मोर अँड मोर रेकॉर्ड करू, त्यामुळे मोर अँड मोर आपल्याला अंडरस्टँडिंग होईल आणि आपण त्याला चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. बायनरी कोडबद्दल आपण खूपदा रेकॉर्ड केलो, खूपदा बोललो, खूपदा इमॅजिन पण केलं, पण कसं आहे की बायनरी कोड इज अ टू बिग प्रोजेक्ट ऍक्च्युली, आणि आपल्याला समोर जाऊन नाही का एकदम डायरेक्टली बायनरी कोडवर जम्प तर नाही घेता येईल, कारण असा कोणताच इन्व्हेस्टर नाही आहे जो एकदम स्टार्टिंग ॲज अ डिरेक्टरला, म्हणजे समजा ॲज अ फ्रेशर डिरेक्टरवर करीब 1000, 100 किंवा 200 करोड इन्व्हेस्ट करेल. इट इज टू रिस्की फॉर यू. सो ट्राय टू अंडरस्टँड की आपण सुरुवात करू ते एका रिजनल फिल्म पासून करू, आणि रिजनल फिल्म म्हणजे माझी घरची गोष्ट. तर समजा जर तू या फिल्ममध्ये चांगलं काम करशील तर ऑब्व्हियसली तुला रेकमेंड भेटेल तुला समोरच्या फिल्ममध्ये चांगलं काम करायचं.
तर प्रयत्न कर, आपण याच्यावर चांगलं काम करू आणि बेटर अंडरस्टँडिंग करू. या चांगलं काम करण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करणं आणि त्यानंतर आपल्याला छोट्या गोष्टीमध्ये डिटेल्स माहीत करणं गरजेचं आहे. आणि हे माहीत कसं होईल, जेव्हा आपण त्याला एव्हरीडे स्वतःच्या डोक्यामध्ये वारंवार आपण रिपीट करू. तर याच गोष्टीसाठी आपण हे रेकॉर्डिंग सुरू केलं आहे. आता आपण याला एव्हरीडे रेकॉर्ड करत जाईल आणि इट विल बी रिली मच बेटर. ओके, सो आताचं एवढंच. सो दिस इज द एंड. दिस इज दी घरची गोष्ट कन्सेप्ट पार्ट 1. आजची तारीख आहे 21 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10-10:30 वगैरे वाजले असेल. सो या